नासिक में मंत्री छगन भुजबल ने प्रेस कॉन्फ्रेंस में बड़ा बयान दिया। भुजबल ने कहा कि कुछ लोगों की दादागिरी के चलते आज मराठी नेता भी बोलने से डर रहे हैं। उन्होंने स्पष्ट किया कि उन्हें मराठा आंदोलकों पर दर्ज मामलों को हटाने में कोई आपत्ति नहीं, लेकिन वही नियम किसान और अन्य आंदोलनों पर भी लागू होने चाहिए। असं ना तुम्ही काही केलं, आम्ही आज VP सिंग साहेबांनी जेव्हापासून हा मंडल आयोग ऍक्सेप्ट केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतोच आहे। आमचं तर फार सुप्रीम कोर्टातील 9 सन्मान्य न्यायमूर्तींच्या बेंच समोर ही आमची केस गेली आणि तिथून त्यांनी ते आहे त्याला व्यवस्थित चालणी लावून ते आमचं ओके करून घेतलं। आणि तेव्हा नंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या वेळेस खानविलकर साहेबांच्या समोर आम्हाला जावं लागलं, हे तर जावंच लागतं। ह्या ज्या लढाया आहेत नाही त्या सुरूच राहतात। माझं म्हणणं असं आहे की या 10% आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे। त्याच्या अगोदर असलेल्या EWS मध्ये 10% ते दिलं मोदी साहेबांनी, त्याच्यामध्ये सुद्धा 80-90% फक्त मराठा समाजच आहे। आणि अगदी त्याच्या आणखी मागे जर गेलं तर 50% आरक्षणात असलेले सोडून दुसऱ्या ओपन 50% मध्ये किती असणार? आपले ब्राह्मण समाज 2-3%, आणखीन त्या जैन समाज, बाकीचं सगळे ते हे जे आहे वेगवेगळे व्यापारी किंवा उद्योग नाही असे समाज आहेत। 30-35% फक्त मराठा समाजालाच त्याच्यामध्ये वाव होता, कारण आम्ही OBC, दलित, आदिवासी याच्यामध्ये बांधले गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाताच येत नव्हतं ना, तो फायदा कोणाला मिळत होता। म्हणून मी म्हटलं किंवा तुम्हाला तेही नको आहे, तुम्हाला EWS दिलं त्याच्यामध्ये 80% तुम्ही आहेत फक्त, म्हणजे 8% जास्त फक्त एकच समाज आहे। परत मराठा समाजाचा आहे तर त्याचे 100% तुम्हीच आहात, आणि तरी तुम्हाला OBC पाहिजे आहे। ते कशासाठी? बरं, OBC साठी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला त्याचा राजकीय फायदा पाहिजे, तर OBC मध्ये सुद्धा का मराठा समाजाला खरं म्हणजे राजकारणात आरक्षण मिळालेलंच आहे आपोआप। इथं काय एखाद्या ग्रामपंचायतीचा, एखाद्या पंचायत समितीचा, एखाद्या लहान सहान समाजाचा मनुष्य सरपंच होतो, तो पण तिथले जे आहेत मराठा नेते आहेत ते ठरवतात की कोणाला करायचं कोणाला नाही। बाकी आमदार तुमचेच आहेत, मंत्री, मुख्यमंत्री, सगळ्या शिक्षण संस्था, हे मी काय, हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे आहे की शिक्षण आणि नोकरी याच्यामध्ये तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर तो मराठा आरक्षण असेल किंवा EWS असेल, ओपन मध्ये तिथेच जास्त आहे। एक लक्षात घ्या, मराठा आरक्षण किंवा इतर जे आहेत EWS मध्ये आपण पाहिलं, मग मेडिकल बघा, इकडे बघा, तिकडे बघा, OBCचा कट ऑफ पॉईंट वरती आहे, जनता कट ऑफ पॉईंट खाली आहे। मग फायदा आहे का नुकसान आहे? आणि म्हणून मी म्हटलं ज्यांना हे सगळं मी बोलतोय काय समजतं, असे काही नेते आहेत, त्यांनी बोललं, त्यांनी जर प्रकाश टाकलं तर समाजाचा आमचा सुद्धा अभ्यास होईल आणि समाजाचा सुद्धा अभ्यास होईल। पण आता एकतर्फी सगळं चाललेलं आहे, याच्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं, कारण इथे आल्यानंतर तुम्हाला ते सोडावंच लागेल। काही लोकांनी तर EWS सुद्धा सर्टिफिकेट घेऊन ठेवलं, मराठा आरक्षण सुद्धा, आता ते चालणार नाही आहे। तुम्ही EWS पण घ्या, मराठा आरक्षण पण घ्या, कुणबी म्हणून पण घ्या, अरे बाकीच्यांनी जायचं कुठे? ते भटक्या विमुक्त आणि सगळं मराठा समाज हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की त्याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री झाले, पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या द्रष्टे होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण। त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे, हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं। त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना, जे काय अभ्यासू लोक असतात।